हे मॉरिशसमधलं वाकवा शहर आहे, तिथलं आठवडी बाजार. इथे फक्त मंगळवार आणि शुक्रवार असा आठवडी बाजार भरतो. तुम्ही बघू शकता इथे सगळी भाजी, फुलं, कपडे, पूजा सामान, सगळ्या गोष्टी इथे मिळू शकतात. हे बघा, बटाटे, सर्व प्रकारची फळं, बहुतेक फळं सगळी इकडे इम्पोर्ट होतात. फक्त अननस, पपया या प्रकारची फळं इथे पिकवली जातात. बरीचशी फळं, बरीचशी भाज्यासुद्धा इथे इम्पोर्ट होतात. आणि जर भाज्यांचे भाव बघितले तर टॉमॅटो साधारणतः 240 रुपये किलो आहेत. 60 रुपये अर्धा किलो, म्हणजे अर्धा किलोसुद्धा नाही, 60 रुपये पाऊंड, म्हणजे 400-450 ग्रॅम समथिंग. म्हणजे इथले 60 रुपये म्हणजे आपले इंडियामधले 120 रुपये. इथे बघू शकता टॉमॅटो फार काही चांगल्या क्वालिटीची म्हणता येणार नाहीत, पण ती 240 रुपये किलोनी मिळतात. अशा सर्वच भाज्या, सर्वच गोष्टी इथे फारच महाग आहेत. ते काकडी, एक काकडीची किंमत 25 रुपये आहे, म्हणजे आपले 50 रुपये इंडियामधले. भाज्या बऱ्याचशा असतात, बऱ्याचशा चांगल्या. इथली म्हणून ही भाजी आहे, ही फळं म्हणतात याला शुशू म्हणून म्हणतात. हे 15 रुपयाला एक पीस. आणि बहुतेक सगळ्या घरांमध्ये या शुशूचा एक वेल असतो, ज्या वेलाला ही सगळी फळं येतात आणि याची अतिशय सुंदर भाजी करतात किंवा भजी करतात. आणि हा इथे अतिशय फेमस असलेला एक भाजीचा प्रकार आहे, याला शुशू बोलतात, शुशू. तर इथे 15 रुपयाला एक विकत आहेत, पण बहुतेक लोकांच्या घरात हे असतं. कांदे, इथे आता ही लिंबू आहे, 3 लिंब 50 रुपयाला पडतात. आणि हे छोटं लिंबू आहे 10 रुपयाला एक, म्हणजे जवळजवळ 20 रुपये इंडियातले. असं ते आपल्याकडे मिळतं. तेव्हा आता हे एवढीशी आलं आहे, त्याची 50 रुपये किंमत. 2 लिंब, 2 लसूण, 30 रुपयाला 2 लसूण, 30 रुपयाला. कारली, छान कारली आहेत, पण 140 रुपये किलोने मिळतात. असा सगळा इथला हा वाकवा म्हणून शहर आहे मॉरिशसमधला. तिथला हा बाजार आहे. ह्या कसल्या मुळ्या आहेत. केळी आहे तिथे 10 रुपये, म्हणजे 20 रुपयाला एक केळं. तीन झेंडूची फुलं 25 रुपये, म्हणजे इंडियातले 50 रुपये धरून चला. 3 झेंडूची फुलं. असो, तर असं हे वाकवा मार्केट.